हे काय सासूबाई, इतक्या पोळ्या व भाजी तुम्ही का बनवला आहात? आता या पोळ्या कोण खाणार? तुम्हाला माहिती आहे ना, आज घरी कार्यक्रम आहे. मग या धावपळीच्या वेळेत कोण खाणार आहेत या पोळ्या व भाजी? त्यापेक्षा कार्यक्रमाच्या तयारीत काहीतरी मदत करा. कुसुम तिच्या सासूसोबत रागातच बोलू लागली. त्यावर सासू बोलते की, हो मला माहिती आहे, पण सुहास व वैभवला आज पोळ्या खाण्याची इच्छा झाली होती आणि कार्यक्रमाच्या गडबडीत गेल्या 2-3 दिवसापासून घरी पोळ्याच बनवलेल्या नाहीत. त्यामुळे आज मी वेळ काढून सर्वांसाठीच पोळ्या बनवलेल्या आहेत. पण तरी देखील कुसुम काहीच सासूचं ऐकून घेत नाही. ती सासूला काहीही बोलू लागते. याचे सासूला खूप वाईट वाटते. कोणी आपल्याला रडताना पाहू नये म्हणून सासूबाई पटकन चेहरा धुवून घेतात आणि रूममध्ये निघून जातात. रूममध्ये गेल्यानंतर त्यांना जुने दिवस आठवतात. एका अपघातामध्ये त्यांच्या पतीचे निधन झालेले होते आणि तिन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडलेली होती. तेव्हा परिस्थिती खूपच नाजूक होती. आर्थिक संकटे होती. घरात वेळेवर अन्नसुद्धा मिळत नव्हतं आणि पतीच्या असं अचानक जाण्याने त्या खूपच थकल्या होत्या. पण आपल्या मुलांकडे पाहून त्यांनी खंबीर होण्याचे ठरवले आणि त्यानंतर मग मुलांचे सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आणि त्या बाहेर घरकाम करू लागल्या. दिवसभर बाहेर काम करून आल्यानंतर रात्री त्यांना खूप थकवा जाणवत असे. काही दिवसांनी त्यांची हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. मुलांचे शिक्षण तर चालूच होते. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी खूप कष्ट घेतले. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांना जेवण बनवायलाही वेळ मिळत नसे. दिवसभर काम करून जेव्हा थकून घरी त्या येत असायच्या, तेव्हा मुले भुकेने व्याकुळ व्हायचे. मग आल्यानंतर पटकन त्या मुलांसाठी गरमागरम जेवण बनवून देत असत. मुलांना सुद्धा आईच्या हातची पोळी भाजी खूप आवडत असे. ते नेहमीच आईची तारीफ करत जेवत असत. मुलांना आनंदी पाहून त्यांना सुद्धा खूप छान वाटत असे. दिवसभर केलेल्या कामाचा थकवा 5 मिनिटात दूर होत असे. मुलांना आईच्या हातचे बनवलेल्या पोळ्या व भाजी नेहमीच आवडायची आणि मुलांना आनंदी पाहून त्यासुद्धा खूप खुश राहायच्या. जुने दिवस आठवून त्यांचे मन भरून आले. लग्न झाल्यापासून फक्त घरातील कामाची सवय होती, पण पतीच्या निधनानंतर घराबाहेरील कामेही करावी लागली. सुरुवातीला हे सर्व कठीण जात होतं. घराबाहेरील कामाची सवय नसल्यामुळे त्यांना खूप त्रास होत असे. पण घरची परिस्थिती, मुलांची जबाबदारी यामुळे स्वतःला त्यांनी समजावलं आणि मग त्यानंतर कधीच कामाचा कंटाळा त्यांनी केला नाही. त्रास तर तेव्हाही खूप होत होता, पण आज सूनबाईने जे काही बोलली त्याचे जास्त त्यांना वाईट वाटत होते. त्यांना जुने दिवस आठवत होते. इतक्यात वैभवने आई म्हणून आवाज दिला आणि सरळ आतच आला व बोलू लागला की, आई आज तू पोळ्या भाजी बनवली आहेस ना? आम्ही जेवण केलं. जेवण एकदम मस्त झालं होतं. किती दिवसांनी तुझ्या हातच्या पोळ्या खाल्ल्या. मन अगदी भरून आलं बघ. तुझ्या हातची चव दुसऱ्या कशालाच नाही बघ. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून आईला देखील खूप छान वाटत होतं. आपण ज्या काही परिस्थितीचा सामना करत इथपर्यंत आलेले होतो, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, नोकरी सर्व काही यांचं जेवण बनवण्याच्या कामावरच निभावलेलं आहे. तेव्हासुद्धा आपल्या कामावरचे लोक आपल्या जेवणावर किती खुश असायचे. प्रत्येकालाच आपण बनवलेले जेवण नेहमीच आवडायचे. जाऊ दे,
कमीत कमी आपल्या कष्टाची किंमत, परिस्थितीची जाणीव आपल्या मुलांना तरी आहे. हेच माझ्यासाठी खूप आहे. मी केलेल्या कष्टाचे फळ मला मिळाले आहे. बस, अजून काय पाहिजे? म्हणूनच तर मी आजवर सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते. कारण मला घरात कोणताही वाद नको आहे. माझ्या मुलांच्या आनंदातच माझा आनंद आहे. सुहास बोलतो, आई, बाहेर सर्वजण कार्यक्रमासाठी आले आहेत. तू सुद्धा बाहेरच बसून घे. मुलाचे बोलणे ऐकून आई सर्वांच्या पाहुणचारासाठी बाहेर येतात. हळूहळू सर्वजण येऊ लागतात. काही वेळाने कुसुमची आई देखील येते. तेव्हा सुहासची आई त्यांना भेटते व त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारते. पण कुसुमच्या आईचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्या फारशा काही कोणाशीच काही बोलत नाहीत हे कुसुमच्या लक्षात येतं. तेव्हा ती आईला बोलावते, आईशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यानंतर आईला रूममध्ये घेऊन जाते. आईला विचारू लागते की, आई, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी आल्यापासून पाहते, तुझ्या चेहऱ्यावर कोणतेच भाव मला दिसत नाहीत. काय झालं आहे? प्लीज मला सांग. तेव्हा त्या सांगू लागतात की, अगं, तुझी वहिनी सकाळी मला नको नको ते बोलली. मी जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी गेले होते तेव्हा मला ती बोलू लागली की, तुम्हाला या वयात पोळ्या बनवण्याची एवढी काय घाई लागली आहे? तुम्ही पोळ्या तर खात नाही आणि आमचे जेवण व्हायलासुद्धा अजून भरपूर टाईम आहे. आत्तापासूनच तुम्ही पोळ्या करून का ठेवत आहात? आणि आम्हाला तुम्ही या शिळ्या पोळ्या खाऊ घालणार आहात का? किती वेळा सांगितलं आहे की किचनमध्ये लुडबुड करू नका. माझी मी काय ते बघून घेईन. तुम्ही तर काहीच ऐकत नाही आणि याचेच मला जास्त वाईट वाटले आहे. तुझ्या वहिनीला वाटतं की मला जेवण बनवता येत नाही, म्हणून ती नेहमीच मला काही ना काहीतरी बोलतच असते. खरंच माझ्याच घरात मला अपराधासारखं वाटतं. एखाद्या परक्याच्या घरात राहायला आल्यासारखं वाटतं. कोणतीही गोष्ट करण्याआधी तिला विचारावं लागतं. आईचे बोलणे ऐकून कुसुम भानावर येते. तिला तिची चूक लक्षात येते. आपण सुद्धा सकाळी आपल्या सासूसोबत असंच काहीतरी वागलो होतो याची जाणीव तिला होते. आपल्या आईला इतकं वाईट वाटलं असेल तर आपल्या सासूचंही मन दुखावलं गेलं असेल असा ती विचार करू लागते. आणि मग आईला सांगू लागते की, आई, तू इथेच थोडा वेळ बस, मी पटकन जाऊन येते. आणि मग ती हॉलमध्ये बाहेर येऊन पाहते तर सासू पाहुण्यांचे स्वागत करत असते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव असतात. कुसुम पटकन सासूकडे जाते आणि त्यांची मग माफी मागू लागते व बोलत असते की, सकाळी मी तुमच्यासोबत जे काही वागले होते त्याबद्दल मला माफ करा. जेव्हा माझी वहिनी माझ्या आईसोबत असंच काहीतरी वागली, बोलली, तेव्हा मला माझ्या चुकीची जाणीव झाली. तेव्हा मला समजलं की तुम्हाला किती वाईट वाटलं असेल, तुमचं मन किती दुखावलं गेलं असेल. तुम्ही मला खरंच माफ करा. तेव्हा सासूबाई सुनेला सांगतात की, आम्ही सुद्धा माणूस आहोत. आम्ही इतके वर्ष संसार केला आहे. चांगले वाईट अनुभव आम्हालाही आहेत आणि फक्त आमच्या मुलांचा आनंद आम्हाला हवा असतो. आम्ही आमच्या मुलांसाठीच धडपडत असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.